पुढच्या बातमीकडे माजी आमदार वैभव नाईक चौकशीसाठी रत्नागिरीच्या दिशेने निघालेत। वैभव नाईक आणि पत्नीची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी होणार, तर असल्या चौकशांना भीक घालत नाही असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। मागच्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी एसीबी चौकशीच्या फेऱ्यात असणारे माजी आमदार वैभव नाईक हे आज चौकशीसाठी सिंधुदुर्गकडून रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले। त्यावेळी त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार असून आपण असल्या चौकशांना भीक घालत नाही, मात्र चौकशीला आपण नक्कीच सामोरं जाणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलंय। आज पुन्हा एकदा माहिती देण्यासाठी आम्ही त्यांची माहिती माहिती आणि जबाब सुद्धा माझ्या पत्नीचा माहिती आहे त्यामुळे आम्ही देण्याचा प्रयत्न करू। तर 20 वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे। देतोय 20 वर्षापूर्वी जी काय आमच्याकडे होती पण देतोय, परंतु पुन्हा पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल, परंतु आम्ही दबावाला कुठलाही बळी पडणार नाही। जी काही माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। माजी आमदार वैभव नाईक चौकशीसाठी रत्नागिरीच्या दिशेने निघालेले आहेत। वैभव नाईक हे लाचलुचपत विभागाच्या रडारवर आहेत। वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी केली जाणार आहे। दरम्यान असल्या चौकशांना आपण भीक घालत नाही असं त्यांनी म्हटलंय।